खोबरं घेतलं आहे 1 कवर, 2 टॅमॅटो घेतले, एक मोठासा कांदा घेतला आहे, थोडीशी चिंच घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, आलं घेतलं आहे, जरासा पुदिना घेतला आहे, पोटात खळखळू नये म्हणून पुदिना घेतला आहे. आणि नंतर 15 मिनटं आधी भिजत घातले, थोड्याशा मिरच्या जसे बोंबील असतील त्याप्रमाणे, आणि धणे टाकले, थोडासा आल्याचा तुकडा भिजत टाकला आहे. आणि आता थोडीशी हळद टाकते. पहिली मिरची वाटून घ्यायची, कारण मिरची जास्त कडक असते म्हणून ती पहिली मिरची वाटून घ्यायची आणि पण धणेसुद्धा वाटून घ्यायचे. हा बघा मसाला किती छान एकदम बारीक झाला आहे, कलर बघा किती छान आला आहे मसाल्याचा कलर नाही टाकला आहे, मिरचीचा कलर बघा काय छान आला आहे. मिरची मच्छी रस्सा बनवायची मिरचीच वेगळी भेटते, लंकेश्वरी मिरची मिळते, जास्त तिखट पण नसते काही नसते. बघा किती छान मसाला आला आहे कलरमध्ये. असे घ्यायचे, पहिले डोकं काढून टाकायचं त्याचं, आणि सगळी घाण पोटातली काढून टाकायची त्याच्या. अशी बोंबील बघा कशी साफ करते आणि दोन्ही बाजूने काढून टाकायचे असे, आणि बोटाने ते खवलं असतात छोटीशी ती काढून टाकायची, आणि शेपूट काढून टाकायचं. आणि डोक्याचा भाग आहे तो रस्सा बनवायला घ्यायचा आहे, आणि पाठचा शेपूटचा भाग आहे, शेपूटचा भाग आहे तो फ्राय करायला घ्यायचा आहे. त्याच्यानं बोंबील जरा भरपूर आणले खाली. हे बघा ही कोलबी आहे, ह्या कोलबीच्या आतमध्ये तो दोरा असतो ना, हा बघा तो दोरा पहिला मेन काढला पाहिजे. जर दोरा कोलबीतला नाही काढला तर आपल्याला जुलाब होतात, पोटामध्ये खळखळून जुलाब होतात, म्हणून दोरा बाहेर काढायचा. कोलबी आणल्या बाजारातून लगेच पाण्यात ठेवायची, पाण्यात ठेवलं का पटकन कोलबी सोलते आणि त्याचा दोरा पण पटकन निघतो. साफ केले आहे, बोंबीलसुद्धा साफ केले. बोंबिलांचं डोकं बघा असं काढलेलं आहे, आणि फ्राय करायसाठी हे बघा असे केले, मध्ये त्यांना चीर पाडले. आणि हा आता सगळा बोंबलाचा आणि कोलबीचा कचरा तयार झाला. कोलबीचे टरफळ असतात, जास्त दिवस टाईम घरात ठेवायचे नाही आहे, कारण घरामध्ये ह्यांचा कोलबीचा खूप वास येतो म्हणून. आणि आता सगळा हा कचरा टाकून द्यायचा. 3-4 चमचे तेल टाकले, तेल टाकले, नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, चांगला धुवून. चांगला कट करून द्यायचा आहे. जरासा लाल तिखट मसाला टाकला आहे कलर येण्यासाठी. आणि आपण जो आता मसाला केला आहे माहीत आहे, त्याच्यानंतर तो मसाला जो केला आहे तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. वाढवायचं आहे, पूर्ण मसाला चांगला फ्राय तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा. आणि सारखं चमचा हलवत राहायचं आहे, नाहीतरी त्याचे थेंब असे गॅसवरती उडत राहतात, म्हणून सारखा मसाला कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. बघा किती कलर छान आले, आपला कलर आता सुटत चालला आहे कडेकडेने. बघा किती छान तरी आले आपल्या मच्छी रस्स्याला. बघा मेन टेक्स्चर बघा किती छान आले आपल्या कढीला. बघा आता परत उडायला लागलं का लगेच हलवायचं आहे. बघा किती मसाला छान कलर आला आहे आपल्या. आमचा मसाल्याचा गॅस जरा बारीक करायचा, तो पण मसाला चांगला फ्राय होऊन द्यायचा. तो पण आपलं जे भांडं आहे मिक्सरचं ते चांगलं धुवून घ्यायचं आहे. सगळा मसाला आपण पाणी करायचं आहे, चांगला मसाला धुवून घ्यायचं आहे भांडं. आपल्याला मसाल्याचा रस्सा जेवढा पाहिजे घट्ट किंवा पातळ तो बनवायचे आपण. आता तो तडतड ड्राय झाला म्हणजे समजून द्यायचं मसाला आपला चांगला ड्राय झाला आहे. बघा मसाला मस्त फ्राय झाला आपला, त्याच्यावरती टाकायचं आहे. बघा किती अजून किती छान कलर आला आहे. नंतर चवीसाठी जरा कोकम टाकायचे आहे. मच्छीमध्ये कोकम लागतं ते आपल्याला, कोकमाशिवाय चव नाही मच्छीच्या रस्स्याला. जास्त नाही टाकायचं आहे कोकम, कारण आपण जराशी चिंच टाकले. हॉटेल स्टाईल रस्सा केला आहे मुंबईमध्ये. बघा चांगली ह्याला उकळ आल्याशिवाय बोंबील टाकायचे नाहीत, कारण बोंबील हे खूप नाजूक असतात, म्हणून तो पण जरा रस्स्याला चांगला कड येऊन द्यायचा आहे. हां चवीपुरती जाडं मीठ टाकले,
मच्छीच्या रस्स्यामध्ये उकळून द्यायचं आहे. उकळल्याशिवाय बोंबील टाकायचे नाही आहेत त्याच्यामध्ये. पण बोंबील हे नाजूक असतात शिजायला सुद्धा. हे बघा मच्छीच्या रस्स्याला आता चांगली उकड येते बघा. उकड आल्यानंतरच त्याच्यात बोंबील सोडायचे. हे बघा बोंबलाचा डोक्याचा हा पुढचा भाग घेतला आहे आपण, तो आता पाण्यात हळूहळू सोडायचे आहेत आपण. जास्त आता शिजवायचं नाही कारण रस्सा आता आपण शिजवलेला आहे पहिला. म्हणून मंद आचेवरती आता बोंबील शिजवून घ्यायचे आपण. गॅस एकदम मीडियम ठेवायचं. हे बघा आता अशा प्रकारचा हा रस्सा तयार झाला आहे बघा. बोंबील किती छान फ्राय झाले, म्हणजे गरम झालेले आहेत ते. त्यांना जास्त शिजवायचे नाहीत, नॉर्मल शिजवायचे आहेत त्यांना. आणि तुम्हाला जर हे मच्छीचा रस्सा आमचा आवडला असेल तर आमच्या धमालवाडीला तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू शकता आणि किंवा फॉलो पण करू शकता. टेस्ट करून किती छान झाला आहे का रस्सा. वाव. हे बघा मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे. आता मी कोलंबी बनवताना तुम्हाला दाखवते आहे. हां, कढई ठेवली आहे गॅसवरती. आता गॅसवर 2 ते 3 चमचे तेल टाकीन. जास्त तेलकट नाही बनवणार आहे. त्यात कांदा, कढीपत्ता, मिरच्या, कोथिंबीर आणि कोकम, टॅमॅटो आणि ही कोलंबी. आता थोडासा गोडा मसाला घेतलेला आहे कोकणी पद्धतीचा. 3-4 पाकळ्या लसूणीच्या बारीक करून टाकल्यात म्हणजे अजून टेस्ट खूप छान येते कर्दीला आपल्या, म्हणजे कोलंबीला आपल्या खूप छान टेस्ट येते बघा. अशी बारीक केली तरी चालेल, ठेचून घेतलं तरी चालेल. तेल टाकलं, तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. त्यात लगेच कांदा, मिरची, लसूण, कढीपत्ता, टेस्टसाठी जर असं तमालपत्र टाकायचं आहे. खूप छान टेस्ट लागते. कांदा चांगला लाल होईपर्यंत गरम करायचं आहे, हा भाजायचा आहे. लाल होईपर्यंत जरा लालसर कलर आला तर कांदा चांगला भाजायचा आहे आपण. कांदा झाला आहे आपला. त्यामध्ये आता आपण तिखट मसाला टाकायचा आहे थोडा. आमच्याकडे जास्त तिखट खात नाहीत म्हणून जरासा मसाला जास्त टाकला कारण कोलंबीला जरा तिखट असली तर कोलंबी छान लागते. नंतर हळद टाकली थोडी. आणि आता आपण घेतलेले सगळे मसाले हा बघा, कांदा, गोडा मसाला सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्याने फ्राय करून घ्यायचं. मसाला असतो मच्छीचा तो जरा टाकायचा म्हणजे आणि टेस्ट चांगली येते मच्छीला. जास्त नाही टाकायचं, थोडाच टाकायचा आहे कारण आपण घरातले मसाले टाकलेले आहेत. हे बघा जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं आहे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचे. टॅमॅटो चांगला गळेपर्यंत शिजवायचं आहे आपण. चांगलं खोबरं आणि आहे बघा, कांदा गोडा मसाला चांगला फ्राय करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण ते कोकमं टाकले. हे बघा चांगलं जास्त शिजे पण त्यांना शिजवलेलं आहे. कांदा टॅमॅटो चांगले शिजवलेले आहे. सगळा मसाला एकजीव होईपर्यंत चांगला फ्राय केलेला आहे. त्याच्यानंतर मग ही कोलंबी आपण साफ केलेली ती टाकायची आहे. आणि त्याच्यातच पहिली कोलंबी चांगली फ्राय करून घ्यायची आहे. आणि कोलंबीसुद्धा नाजूक असते, ते पण जास्त फ्राय नाही करायची आहे. छान वास येतोय. आणि बघा कोलंबी बघा पटकन शिजली. ही बघा वाफेवरच कोलंबी बघा किती छान शिजलेली वाटते. त्याच्यानंतर थोडा आपल्या चवीपुरती मीठ टाकायचं आहे. बघा मीठ टाकलंय. शिजण्यासाठी जरासं पाणी टाकायचं आहे आणि नंतर तिला वाफेवरती झाकण मारून ठेवायचं आहे. किती कोलंबी छान शिजलेली आहे.
किती छान झाली कोलंबी. हे बघा. त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकायची. किती छान झाले. कलर बाकी छान आले. वाफ द्यायला ठेवायचे आहे. ढाकण ठेवून बारीक मंद आचेवरती शिजवायची. किती कोलंबी छान झाली आपली. फ्रायला मसाले घेतले आहेत. तिखट घेतलं आहे, मीठ, आलं लसणीची पेस्ट, हिंग आणि हळद. शिजवत ठेवले बोंबील. आता हे फ्राय करायला घेऊया. हे बघा, बोंबलाचे डोक्याचा भाग रस्सा बनवला आणि आता शेपूचे भाग फ्राय करायला घेतलेले आहेत. हे बघा, आता हे आम्ही फ्राय करणार आहे. हे बघा, 1 चमचा आगोळ घेतले. बोंबील घेतले. बोंबील हे बघा, ते कालवायचे. हा बघा, मच्छी फ्राय मसाला. पुण्यासाठी रवा घेतलाय. आणि हे बघा, आता बोंबील किती कलर बघा, किती छान आले. हे बघा, असे बोंबील चांगले हे करून घ्यायचे. हे बघा, हे बघा, तेल टाकून मॅरिनेट झालेले आहेत. आता हे तेल पण तापत आलं आहे आपलं. तर हे असे घ्यायचे चांगले. हे बघा, हे बघा, तेल तापलंय काय बघायचं. हे बोंबील टाकून यश. हे बघा, असे बोंबील. ते मी रवा दे. हे समजा कढई भरू दे. हा एक टाकेल बघ. दाखवा. किती छान बोंबील झालेली आहे. बोंबील आता उलट्या बाजूने पण फ्राय चांगले करून घ्यायचे. बोंबीलवाने आता का बघा क्रिस्पी होतील बघा खाताना. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या धमाल धमाल यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. आणि अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा. भेटूया अशाच धमाल ब्लॉगमध्ये.